उबाठाचे नेते चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे। चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। ठाकरे बंधूंमध्ये अद्यापही कोणतं थेट बोलणं झालेलं नाही। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते। मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं उबाठा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी सांगितलं। तसंच हे मनोमिलन व्हावं यासाठी नातेवाईक प्रयत्न करतायत ते आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी नातेवाईक सुद्धा प्रयत्न करतायत अशी माहिती चंद्रकांत खैरेंनी दिली। दोन्ही भाऊ महायुतीला धडा शिकवतील असं खैरे म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं। पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान मिटकरींनी केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा न उधाण आलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। चर्चेनंतर कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे कळेल असं सुळे म्हणाल्या। 4 दिवस कुणीही इकडे तिकडे मिळू दे, राज्यात सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच बसले तसं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाष्य केलं। नितेश राणे काय म्हणालेत मला माहिती नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे असं फडणवीस म्हणाले। नितेश राणेंना त्यांचे बंधू निलेश राणेंनी सल्ला दिला। जाहीर सभेत नितेशनं जपून बोललं पाहिजे। आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कुणाचा फायदा करतोय असं याचं भान असलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही। मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असं निलेश राणे म्हणाले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवरती संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केली होती। त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं। ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना दिलं। मंत्री गुलाबराव पाटलांनी राहुल गांधींवर निशाणा साधला। जेव्हा काँग्रेसच्या जास्त जागा निवडून येतात तेव्हा कोणतीच मॅच फिक्सिंग नसते। ज्यावेळी आमच्या जागा जास्त निवडून येतात यावेळी फिक्सिंग असते असा टोला त्यांनी लगावला। हा मतदारांचा अपमान आहे अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली। वर्ध्यात भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरनं अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। वर्धा भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय गाते यांना पदभार देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर, रामदास तडस, दादाराव केचे यांनी हजेरी लावली। मात्र देवळीचे आमदार राजेश बकाने, आर्वीचे आमदार सुमित वानखेडे, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली। राज्यातील काही आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी केल्यात। यावरती आता मंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली। असं काही असेल तर आम्ही सर्वजण एकत्र येऊ, त्यांच्याशी बोलू, कोणताही आमदार निधीपासून वंचित राहणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। उदयनराजे हे आपल्या अनोख्या स्टाईलनं कायम चर्चेत राहिलेत। उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याची स्टाईलची अवघ्या महाराष्ट्रात क्रेज आहे। साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षांचा चिरंजीव ओजस हा देखील उदयनराजेंचा चाहता आहे। या चिमुकल्यानं उदयनराजेंना पाहून त्यांच्या हटक्या स्टाईलनं कॉलर उडवली। उदयनराजे जसे पुष्पाचा डायलॉग म्हणतात त्याचप्रमाणे त्यानं डायलॉग बोलून दाखवला। उदयनराजेही सध्या या 3 वर्षांचा चिमुकल्या आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। बारामती नगर परिषदेनं पथविक्रेत्यांवरती केलेल्या कारवाईच्या विरोधात बारामती नगर परिषदेसमोर भारतीय युवा पॅन्थर संघटनेकडून उपोषण सुरू करण्यात आलंय। या उपोषणाला खासदार सुप्रिया सुळेंनी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा एक राज्य एक नोंदणी अभियानांतर्गत सध्या जिल्हास्तरावरती सुरू असलेल्या एका उपक्रमात बनावट दस्तावेजाच्या माध्यमातून सरकारच्याच फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे। त्यामुळे मृत व्यक्तीला जिवंत असल्याचं दाखवून किंवा बनावट व्यक्तीला उभं करून तसंच मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले।
बदलती जीवनशैली आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचं संकट हे सध्या मोठं आव्हान आपल्यासमोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली. प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेनं काम करण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकाच मंचावरती एकत्र दिसले होते. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरती पहिल्यांदाच सोनाली बेंद्रेनं मौन सोडलं. ठाकरे कुटुंबाशी आमचं जुनं कौटुंबिक नातं आहे, मात्र त्या कार्यक्रमात मी माझ्या बहिणीसोबत उभे होते, यावेळी मी तिच्यासोबत बोलत होते असं सोनाली बेंद्रे म्हणाल्या. सिडकोचे माजी संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते नामदेव भगत यांनी एमएमआरडीएच्या संचालकावरती गंभीर आरोप केलेत. एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत घोळ घातला होता, त्याचप्रमाणे मुखर्जी यांनी सिडकोमध्ये व्यवस्थापकीय संचालक असताना अनेक घोळ घातले होते असा आरोप भगत यांनी केला. राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाखो केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबाची बँक खाती अद्याप रिकामीच राहिली आहेत. 170 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय झाल्यानंतरही निधी न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षेत राहावं लागतंय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या निलेश चव्हाणची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयानं दिले. वैष्णवीची सासू लता, नणंद करिश्मा, पती शशांक यांचे मोबाईल संच चव्हाणकडे जप्त करण्यात आले. चव्हाण आणि आरोपींमध्ये झालेलं संभाषण तसंच संदेशाची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरनं चर्चेत असलेला विशाळगड आता अतिक्रमण मुक्त होताना दिसतोय. गडावरील तब्बल 106 अतिक्रमणं काढण्यात आली आहेत, त्यामुळे विशाळगड आता मोकळा श्वास घेताना दिसणार आहे. महाड तालुक्यातील राजेवाडी गावात एका घरात मगरीचं पिल्लू शिरल्याची घटना घडली. घरात पिल्लू दिसल्यामुळे खळबळ माजली. दरम्यान वनविभागाकडून मगरीच्या पिल्लाचं रेस्क्यू करण्यात आलं. यवतमाळच्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसनं बाजी मारली तर भाजपचा धुव्वा उडाला. शिवसेना आणि काँग्रेस प्रणित आघाडीचे 18 पैकी 17 संचालक निवडून आले तर एक अपक्ष संचालक निवडून आला, तर भाजपला खातंही उघडता आलं नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैल बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले होते, त्यामुळे गेले 2 आठवड्यांपासून चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरला जाणारा बैल बाजार बंद आहे. मशागतीची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना बैलजोडीची आवश्यकता असते, मात्र बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली. वर्ध्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी जिल्हाभरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी 1 आणि 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर केली होती, मात्र जवळपास 9 महिने उलटून गेले तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप 1 रुपया देखील जमा झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. लोणावळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्र हाती घेतली आहेत. जुना पुणे मुंबई महामार्गावरती दोन्ही बाजूने असलेल्या अतिक्रमणावरती मोठी कारवाई करण्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला. मनमाड आणि येवला शहरासाठी पालखेड धरणातनं पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय. दोन्ही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. पालखेड धरणातनं पाण्याचं आवर्तन सोडण्यात आल्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता जलमय झालाय. नागरिकांनी जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते त्यांना. 5 महिन्यांपासून या ओढ्याचं काम रखडलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. नागरिकांनी स्वागत करण्यासाठी शाल बुके न आणता 11 कापडी पिशव्या आणाव्यात असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं. पर्यावरण विभागानं सध्या प्लास्टिक मुक्तीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून पंकजा मुंडेंनी नागरिकांना कापडी पिशव्या आणण्याचं आवाहन केलं. पैठणमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. घरकुल योजनेची नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून घरकुल लाभार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे संपर्क साधावा असं आवाहन मुख्याधिकारी डॉ. पल्लवी आंभोर यांनी केलं. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघाली असून
आज या पालखीचं आगमन वाशिम जिल्ह्यातल्या मेडशी इथे झालं। या पालखीत 700 पेक्षा अधिक वारकऱ्यांनी सहभाग घेतलाय। अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातनं मराठा बांधवांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीनं करण्यात आली। संपूर्ण प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी करणारं पत्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी नरेंद्र पाटलांना दिले। जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत करण्यात आलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं। आंदोलनामुळे कृषी विभागाचे प्रशासकीय कामकाज ठप्प झालंय। वरिष्ठ लिपिक 100% पदोन्नतीनं भरावेत। यासोबतच विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशाळगडाचा उरूस आज होतो। या उरुसाला प्रशासनानं बंदी घातली आहे, मात्र तरी देखील पर्यटकांचा ओढा बघायला मिळतोय। विशाळगडापासून 8 किलोमीटर अंतरावरती पर्यटकांना अडवण्यात आलं असून कसून तपासणी करूनच त्यांना गडाकडे सोडण्यात येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा वरुड ते झापरवाडी या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली, त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरनं गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विमानसेवा बंद आहे, त्यामुळे पर्यटनासह मुंबईकर चाकरमानी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। गणेशोत्सव केवळ 2 महिन्यांवरती येऊन ठेपल्यामुळे चाकरमान्यांसाठी मुंबई विमानसेवा पूर्ववत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान येते 11 जूनपासून फ्लाय 91 या कंपनीची चिपीवरनं हैदराबाद आणि बेंगलोर सेवा सुरू होणार आहे। सध्या चिपी पुणे सेवा सुरू आहे, मात्र चाकरमान्यांसाठी चिपी ते मुंबई विमानसेवा कधी पूर्ववत होईल असा प्रश्न आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वकाना आणि भिलखेडपर्यंत रस्ता निर्माण करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं। सांगलीच्या कृष्णा काठावरती आफ्रिकन चातक पक्ष्याचं आगमन झालं। हा चातक पक्षी सध्या पलूस तालुक्यातल्या कृष्णा काठावरती बच्चाप्पा बनी दाखल झालेला आहे। या चातक पक्ष्याचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात असणार आहे। भुसावळमधील वेल्हाळे धरण पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झालं। याच तलावातून शेतीला सिंचनासाठी पाणी दिलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे। शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातनं विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी ही नियमबाह्य आहे। यापुढे मागणी करण्यात येऊ नये अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे। अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील जाणुना इथल्या धरणाच्या गाळ्यात 2 गायी अडकल्या होत्या। याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावातील गोरक्षकांनी दोरीच्या सहाय्यानं दोन्ही गायींना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवदान दिलं। पाण्याच्या शोधात या गायी धरणात गेल्या, त्या ठिकाणी असलेल्या गाळ्यात त्या अडकल्या असा अंदाज आहे। लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरती असलेल्या अनेक झाडांवरती जाहिराती लावण्यासाठी शेकडो झाडांना खिळे मारण्यात आलेत। लातूरच्या मुख्य रस्त्यावरती अनेक दुकानदार क्लासेसवाल्यांनी मोठ्या प्रमाणात झाडांना खिळे ठोकून फलक लावले होते। फलक काढून झाडावरील शेकडो खिळे वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचपंढरी गावाला दरडीचा सर्वाधिक धोका आहे। एका बाजूला समुद्री उधाणाचा धोका तर दुसरीकडे दरडीचा मोठा धोका निर्माण झालाय। दरवर्षी त्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय। चांदवडचा चंद्रेश्वरी डोंगरावरील धबधबा ओसंडून वाहू लागलाय। डोंगरांनी हिरवा शालू पांघरल्यामुळे पर्यटक आकर्षित होत आहेत। चांदवड शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली। रेणुका माता मंदिरालगत असलेल्या चंद्रेश्वरी डोंगरावरील धबधबा ओसंडून वाहू लागलाय। एकीकडे डोंगरावरनं कोसळणारा धबधबा तर दुसरीकडे सर्वत्र पसरलेली हिरवळ डोळ्यांचं पारणं फेडतीये। मे महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात नाशिक जिल्ह्यातील 12,156 हेक्टरवरील पिकांचं 35.21 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। 1,469 गावांमध्ये 35,757 शेतकरी बाधित झालेत। या संदर्भातील अंतिम अहवाल प्रशासनानं राज्य सरकारला सादर करत निधीची मागणी केली। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली। मुख्य आरोपी अविनाश धोडीला 5 महिन्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। दादरा नगर हवेलीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली। नव्यानं पालघर पोलीस दलाचा पदभार हाती घेतलेल्या पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांनी अवघ्या काही दिवसातच अविनाश धोडी याचा शोध घेत बेड्या ठोकल्यात। गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी एका नागरिकाला भर चौकात मारहाण केली। ओव्हरटेक केल्याच्या नादात मद्यधुंद अवस्थेत या
पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली असून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्याची पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं दखल घेतली। या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीनं निलंबित करण्यात आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहराजवळच्या टोलनाक्यावरती भीषण घटना घडली। एका पिकअप वाहनानं टोल टाळण्याचा प्रयत्न करत टोलनाका कर्मचाऱ्याच्या अंगावरती गाडी घातली। या घटनेत कर्मचारी गंभीर जखमी झालाय। जळगावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। एकाच रात्रीत 2 वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केली। आदर्शनगर इथल्या उजव्या सोंडेच्या गणपती मंदिरातील दानपेटी चोरीला गेली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आनंदमित्रा सोसायटीतील अनिल फिलिप यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी 40,000 रुपये रोख आणि 1,000 रुपयांचा रेनकोट असा एकूण 41,000चा ऐवज चोरून नेला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा इथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळला। समृद्धी महामार्गाला सुरुवात होऊन अजून 2 वर्षही पूर्ण झाली नाहीत, त्यात उड्डाणपुलावरचा स्लॅब कोसळल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या नादी शिवारामध्ये एका कांदा चाळीवरती वीज पडल्यामुळे कांदा चाळीला आग लागली। या आगीत 5 ते 6 ट्रॅक्टर कांदा जळून खाक झाला। वाशिमच्या शिरपूर ते मालेगाव मार्गावरील दुधाळा फाट्याजवळ धावत्या एसटी बसवरती काळविटानं उडी मारली। या अपघातात काळविटाचा मृत्यू झाला। बस चालकांना प्रसंगावधान राखत बसवरती नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल परिसरात कंटेनर एका घरात घुसला। घराच्या भिंतीला तडा जाऊन घराच्या बाजूला असलेल्या गायीच्या गोठ्यात कंटेनर शिरला। या अपघातात एक म्हैस गंभीर जखमी झाली असून 2 बकऱ्या ट्रक खाली दबल्या।